Dear student, today we are going to start. Yesterday we have started the point rotational motion. So we are going to teach now rotational motion. See here, rotational motion. तर मुलांनो, आता हा चॅप्टरचा जो सेकंड पार्ट आहे, पहिल्या पार्ट मध्ये आपण सर्क्युलर मोशन पाहिलं. नाउ वी आर गोइंग टू स्टडी रोटेशनल मोशन. काल तुम्हाला मी शिकवलं रोटेशनल मोशन म्हणजे काय. When any body revolves around its own axis, then this motion is called rotational motion. कोणती बॉडी ज्यावेळी स्वतःभोवती फिरते त्यावेळी त्या मोशनला काय म्हणतात, रोटेशनल मोशन. लक्षात घ्या. आता फिजिक्स मध्ये स्टडी करताना आपण रिजिड बॉडी कन्सिडर करतो. कोणती बॉडी? रिजिड बॉडी. So any rigid body revolves around itself. This is nothing but rotational motion. What is meant by rigid body? Rigid body म्हणजे मुलांनो कठीण बॉडी, टफ बॉडी. The body whose shape size does not changes due to application of external force. तुम्ही एखाद्या बॉडीवर फोर्स दिला तरी तिचा सहजासहजी शेप साईज बदलत नाही. For example, stone is a rigid body. Wood is a rigid body. Rubber is not a rigid body. मुलांनो कोणती रिजिड बॉडी घेतली ती ज्यावेळी स्वतःभोवती फिरते त्याला कोणती मोशन म्हणतात? रोटेशनल मोशन. दिस इज डेफिनेशन. सेकंड पॉइंट, फर्स्ट पॉइंट कोणता? डेफिनेशन. आता सेकंड पॉइंट कोणता विचारात घ्यायचा यामध्ये पहा. When any body is in rotational motion, then all the particles of this body move in circle. या बॉडीचे सर्व पार्टिकल कसे फिरतात? सर्कल मध्ये फिरतात. लक्षात घ्या. समजा सपोज वी हॅव टेकन दिस पार्टिकल, इट मूव्स लाइक दिस. When this body moves, this particle moves in circle, or this particle moves in circle. All the particle moves in circle, and the center of all the circle lie on a line. It is this line, straight line, is called axis of rotation. Axis of rotation. मग मुलांनो कोणती बॉडी ज्यावेळी रोटेशन मोशन मध्ये असते त्यावेळी तिचा एक पर्टिक्युलर काय असतो? ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे एक लक्षात ठेवा. ह्या सर्व पार्टिकलच्या जो सर्कलचा जो सेंटर आहे त्याला काय म्हणतात? ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग हा एक पॉइंट यात लक्षात ठेवा, ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. आता मुलांनो थर्ड पॉइंट काय विचारात घ्यायचा पहा रोटेशन मोशन मध्ये. This particle, when any body revolves, all the particle moves in circle. Okay. आता मुलांनो या पार्टिकलच्या ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे ते समजा r1. याचं डिस्टन्स सेम नाही, हे काय ग्रेटर r2. सेकंड मास, सेकंड पार्टिकल. थर्ड पार्टिकल सपोज m3. डिस्टन्स इज r3. म्हणजे प्रत्येकाचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं वेगवेगळं आहे. लक्षात घ्या. सपोज दिस पार्टिकल rotates, not revolve, rotates with constant angular velocity omega. तिचं जे रोटेशन आहे त्याची अँग्युलर वेलोसिटी किती आहे? ओमेगा. म्हणून प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी किती असणार? ओमेगा. लक्षात घ्या.
when any rigid body revolves with constant angular velocity omega, each and every particle also revolves with angular velocity omega. But आता हे महत्वाचं वाक्य आहे. But linear velocity of each particle is not constant. Linear velocity किंवा स्पीड शब्द वापरा of each particle is different. मग हा एक पॉइंट लक्षात ठेवा. व्हाय? लिनियर व्हेलॉसिटीचं सूत्र काय? v बरोबर r ओमेगा. ओमेगा काय? कॉन्स्टंट आहे, बट r इज डिफरंट. ह्या पार्टिकलचं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशनचं वेगवेगळं आहे. r इज चेंजिंग, देअरफॉर v चेंजेस. म्हणून प्रत्येक पार्टिकलचं लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळं आहे या फॉर्म्युल्यावरून. फर्स्ट पार्टिकलचं किती? v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, फर्स्ट पार्टिकल. सेकंड पार्टिकलचं किती? v2 इज इक्वल टू r2 ओमेगा अँड सो ऑन. काल तुम्हाला हे सर्व शिकवले. थर्ड, फोर्थ पॉइंट लक्षात ठेवा. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये लक्षात घ्या. सपोज दिस इज बॉडी, then for the linear speed, for the translation motion, मी शब्द कोणता वापरते? ट्रान्सलेशन. For the translation motion of the body, force is necessary. काय लागतं? फोर्स. आणि या ठिकाणी मुलांनो, ज्यावेळी एखादी बॉडी आपण रोटेशन मोशन मध्ये आणायची असते त्यावेळी फोर्स देतो आपण, बट इट इज नॉट कॉल्ड फोर्स, इट इज कॉल्ड मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स त्यालाच म्हणतात और टॉर्क. म्हणजे फॉर द रोटेशन मोशन ऑफ द बॉडी टॉर्क इज नेसेसरी, नॉट ओनली फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स इज नेसेसरी. लक्षात ठेवा. म्हणजे रोटेशन मोशन होण्यासाठी बॉडीची काय गरजेचं आहे? फोर्स नाही, मोमेंट ऑफ फोर्स. त्यालाच काय म्हणतात? टॉर्क. टॉर्क इज नेसेसरी. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. टॉर्क इज नेसेसरी, लक्षात घ्या. आणि मुलांनो, नेक्स्ट पॉइंट आहे की जो आपल्याला शिकायचा आहे IMP या चॅप्टर मध्ये. पहा, इन ट्रान्सलेशन मोशन मी ते शब्द लिहितो. ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशन मोशन, mass of body is a measure of inertia of the body. शब्द काय? मेजर ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. जेवढं मास जास्त तेवढी बॉडीची इनर्शिया जास्त, म्हणून फोर्स जास्त लागणार. आणि इन रोटेशनल मोशन मध्ये फक्त मास इम्पॉर्टंट नाही मुलांनो, तर आपण ज्या ठिकाणी टॉर्क देतो, फोर्स देतो, त्या पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स महत्वाचं आहे. कशापासून? ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. आणि म्हणून फक्त मास नाही महत्वाचं, तर इथे जी टर्म आहे मासच्या ऐवजी ट्रान्सलेशन मोशन मध्ये मासच्या ऐवजी मास एनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. मास साठी शब्द आपण वापरतो कॅपिटल एम किंवा स्मॉल एम, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया साठी शब्द वापरतो आय. मग रोटेशन मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, इथे पहा फोर्स, इथे काय होतं? फक्त फोर्स. इथे काय? मोमेंट ऑफ फोर्स. इथे काय शब्द होता? फक्त इनर्शिया. इथे काय शब्द आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया सुद्धा म्हणतात. मग आपल्याला रोटेशन मोशन मध्ये ही टर्म शिकायची.
लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा जो पॉइंट आहे तुमच्या पुस्तकात रोटेशनल मोशन चालू होण्यासाठी जो पॉइंट आहे त्या पॉइंटचं नाव काय आहे? मास इन ट्रान्सलेशन मोशन इज अनालॉगस विथ मोमेंट ऑफ इनर्शिया. पुस्तक समोर ठेवा लेक्चर समजून घेताना. मास इन ट्रान्सलेशन मोशन इज अनालॉगस विथ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया शिकायचं आहे. लक्षात घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया शिकण्यासाठी आपल्याला प्रथम या बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची. जसं ट्रान्सलेशन मोशन मध्ये आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय वापरतो? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². ओके, mv². कशात? ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जीचं सूत्र. आणि मग रोटेशनल मोशन मध्ये जो फॉर्म्युला येईल इन रोटेशनल मोशन 1/2 आहे कॉन्स्टंट टर्म. मासच्या ऐवजी काय? अनालॉगस I. आणि इकडे लिनियर स्पीड v, इकडे कोणता? अँग्युलर स्पीड ओमेगा, I ω². मग हा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला ह्या I चं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचं मीनिंग समजणार आहे. लक्षात घ्या. मग आपण आता काय करणार? प्रथम कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन काढणार आणि त्यामध्ये आपल्याला ह्या टर्मचा फॉर्म्युला, ह्या टर्मचं मीनिंग करणार, फिजिकल सिग्निफिकन्स करणार. कोणत्या? मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात घ्या. मग आता रोटेशन मोशन मध्ये तुम्हाला सुरुवातीला एवढे मुद्दे विचारात घ्यावे लागतील की कोणतीही रिजिड बॉडी ज्यावेळी स्वतःभोवती फिरते त्याला रोटेशन मोशन म्हणतात. आणि ज्यावेळी ती बॉडी फिरते त्यावेळी त्या बॉडीचे सर्व पार्टिकल कसे कोणत्या मोशन मध्ये असतात? सर्क्युलर मोशन. आणि म्हणून हे दोन चॅप्टर एकत्र केले, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. लक्षात घ्या. मग ऑल द पार्टिकल मूव्ह इन सर्कल and the center of all circle lie on a straight line. It is called axis of rotation. नंतर प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड वेगळं असतं, अँग्युलर स्पीड मात्र सेम असतं. लक्षात घ्या. नंतर ही टर्म शिकायची. रोटेशन मोशन मध्ये रोटेशन मोशन होण्यासाठी फोर्स नाही लागत. काय लागतं? टॉर्क. शब्द लक्षात ठेवा, टॉर्क. आपल्याला टॉर्कचं डेरिव्हेशन आहे पुढे काढायला. जसं फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? F is equal to m into A. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे मुलांनो? टॉर्कचा टॉ इज इक्वल टू m मासच्या ऐवजी काय? I इथे. आणि A म्हणजे काय? लिनियर ऍक्सेलरेशन. मग इथे कोणतं येईल? अँग्युलर ऍक्सेलरेशन. ते डेरिव्हेशन नंतर बघू. प्रथम आपण या बॉडीची काय काढू? कायनेटिक एनर्जी. मग आता हे डेरिव्हेशन तुम्हाला शिकवतो. ते का शिकायचं? कारण त्या डेरिव्हेशन मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या टर्मचं मीनिंग समजणार, याचा फॉर्म्युला कळणार. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला प्रथम ह्या बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची. लक्षात घ्या. आणि ते डेरिव्हेशन हे पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मग आता मी तुम्हाला हे डेरिव्हेशन कायनेटिक एनर्जीचं शिकवतो. मग आता आपला पॉइंट असणार मुलांनो, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. ऑफ अ रोटेटिंग बॉडी. हे डेरिव्हेशन शिकवतो तुम्हाला. आणि त्यामध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा अर्थ समजणार. मग त्यासाठी कन्सिडर वन रिजिड बॉडी which is rotating